ठाकरे मुख्यमंत्री असताना गृहमंत्रीपद आम्ही ठेवायला हवं होतं. गृहमंत्रीपद आमच्याकडे नव्हतं म्हणून महाविकास आघाडी सरकार पडलं. संजय राऊतांचं मोठं विधान. एकनाथ शिंदेंनी शिवसेना आमदारांची बोलावली बैठक. बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री शिवसेनेच्या आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती. महायुतीच्या नेत्यांची आज वर्षावर बैठक होण्याची शक्यता. सत्ता स्थापनेबरोबरच खाते वाटपाबाबतही शिंदे, फडणवीस आणि अजितदादांमध्ये चर्चेची शक्यता. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर राहुल कनाल यांची बॅनरबाजी. समाजाचा कॉमन मॅन हवाच या आशयाचे बॅनर. ठाण्यातील बॅनरची जोरदार चर्चा. नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स. मी पुन्हा येईन अशा आशयाच्या बॅनर्सनं वेधलं सगळ्यांचं लक्ष. आणि जर अजितदादांना सोबत घेतलं नसतं तर आमच्याही 100 जागा आल्या असत्या. गुलाबराव पाटलांचं विधान. तर मिटकरींची पाटलांवर सडकून टीका. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते. गृहमंत्रीपद शिवसेनेनं ठेवलं नाही म्हणून महाविकास आघाडीचं सरकार पडलं असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. गृह खातं आणि विधानसभा अध्यक्ष हे संवेदनशील विषय होते असं राऊत म्हटलेत. महाविकास आघाडीचं सरकार असताना गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे होतं. मात्र दुसऱ्या पक्षाला गृहमंत्रीपद देऊन चूक केली असं वक्तव्य राऊतांनी केलंय. खातं हे गृह खातं आहे, पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्याजवळ ठेवतो. देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे. कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खातं दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये. आमचं तेच म्हणणं होतं. आणि गृह खातं विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात जे संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं. आता पडलं नसतं. आणि यावरच अधिक बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. महेशजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. संजय राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलंय. गृहमंत्रीपद आम्ही ठेवायला हवं होतं. जर गृहमंत्रीपद शिवसेनेनं ठेवलं नाही म्हणून महाविकास आघाडीचं सरकार पडलं असं वक्तव्य राऊतांनी केलंय. आपली प्रतिक्रिया? नाही, मला आता अशा पद्धतीचं वक्तव्य करणं योग्य नाही. राष्ट्रवादीच्या निर्मितीपासून गृह विभागाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय सक्षमपणे सांभाळलेली आहे. आणि जेवढा गृहमंत्र्याला अधिकार असतो इंटेलिजन्स गोळा करण्याचा, तेवढाच इंटेलिजन्स रोज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिला जातो. महाराष्ट्राचे डीजी देतात, महाराष्ट्राचे गुप्तचर विभागाचे जे प्रमुख असतात ते त्यांना देतात, मुंबई पोलीस आयुक्त त्यांना देतात. आणि एकंदरीतच राजकीय घडामोडींची सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना रोजच्या ब्रीफिंगमध्ये मिळत असते. गृहमंत्र्यांना देखील मिळत असते. आणि त्याच्यामुळे त्यांना काय माहिती नाही अशा पद्धतीचं वक्तव्य मला तर खरं तर राऊत साहेबांकडून अपेक्षित नव्हतं असं वक्तव्य ते करतील. परंतु शिवसेनेने गृहमंत्री पद घ्यायला पाहिजे होतं. हे पहिलंच ठरलं होतं कोणी कुठले खाती घ्यायची. अशा पद्धतीने आज 2.5 वर्षानंतर म्हणजे 2019 मध्ये जे खाते वाटप ठरलं त्याच्यावर 2024 मध्ये भाष्य करणं योग्य नाही. बरं महेशजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. आणि आता थेट जाणार आहोत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. प्रणाली, संजय राऊतांचं हे मोठं विधान आता नेमकं का आलंय? काय अपडेट? खरं तर कालच संजय राऊत हे शरद पवार यांना भेटून आलेले आहेत. चर्चा अशी होती की महाविकास आघाडी ईव्हीएमच्या विरोधात जी काही आघाडी त्यांनी उघडलेली आहे त्यासाठीचं पुढचं पाऊल काय असावं, राज्यामध्ये आता विरोधक म्हणून या सगळ्या पक्षांची भूमिका काय असेल, कशा पद्धतीने एकत्रितरित्या कामकाज करावं या संदर्भातली चर्चा झाली असेल असं वाटलं होतं. परंतु संजय राऊत यांनी काल कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आणि त्यानंतर आज सकाळी रोजची त्यांची जी पत्रकार परिषद असते त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी थेट गृह खातं जर त्यावेळेला आमच्याकडे असतं तर महाविकास आघाडी सरकार पडलं नसतं, ही एक मोठी चूक होती, अशा पद्धतीचं विधान करणं हे कुठेतरी येत्या काळामध्ये
महाविकास आघाडी एकसंघ राहील का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की शिवसेनेची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका रोज मांडणं हे संजय राऊत यांचं काम आहे आणि सातत्यानं गेले 2.5 वर्ष ते करतायत. आणि त्यात जर आज त्यांच्याकडनं असं विधान येत असेल तर हे येत्या काळामध्ये महाविकास आघाडी एकसंघ राहील का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे. खरं तर अपेक्षित असं आहे की जो काही पराभव महाविकास आघाडीचा आत्ताच्या घडीला झालेला आहे विधानसभेवर मध्ये त्याबद्दल चर्चा करणं किंवा त्याची कारणमीमांसा करणं गरजेचं आहे. त्याच्यात पुढे लढा कसा उभारायचा आहे याबद्दल चर्चा करणं अपेक्षित होतं. परंतु 2.5 वर्षांपूर्वी जे घडलं त्याला कारणीभूत एनसीपी होती. त्यावेळेला आम्ही खातं आमच्याकडे ठेवलं असतं तर बरं झालं असतं. ही विधानं आता का केली जात आहे असा प्रश्न यातून निर्माण होतोय आणि त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला तडे तर जात नाहीये ना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून. कारण आतापर्यंत आपण बघितलं होतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब प्रणाली ठाकरे माफ पक्ष करा आणि थोडंसं काँग्रेस- थांबवते. आपल्यासोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत. अतुलजी आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. गृहमंत्रीपद शिवसेनेनं ठेवलं नाही म्हणून महाविकास आघाडीचं सरकार पडलं असं मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. आपली प्रतिक्रिया? असं आहे की मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे राहिलं असतं हं. तर शिवसेना फुटलीच नसती. आता ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याला आता 2.5 वर्ष झाले, त्याच्यानंतर निवडणूक झाली. आता पुढे काय वाटचाल केली पाहिजे मला वाटतं याच्यावर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी लक्ष केंद्रित करावं अशा पद्धतीचा वरिष्ठ नेत्यांचा विचार आहे. ज्या काही पद्धतीनं निवडणूक रीक केल्या गेलेल्या आहे, निवडणुकीमध्ये ज्या काही पद्धतीनं वापर केला गेलेला आहे निवडणूक आयोगाचा, त्या सिस्टमचा, ईव्हीएमचा, ते महत्वाचं आहे. आणि सरकार पाडण्यामध्ये ज्या पद्धतीनं ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर केला, जे वल्नरेबल नेते होते ते पळून गेले, ज्यांना भीती होती किंवा ज्यांनी ऍक्सेप्ट केलं होतं, जे नेते गेले बीजेपी सोबत ते गेले याचाच अर्थ त्यांनी ऍक्सेप्ट केलं की ते भ्रष्टाचारी होते, ते घाबरले ईडीला, इन्कम टॅक्सला, सीबीआयला आणि त्याच्यामुळे ते लोक गेले. ते कोणत्याही परिस्थितीत गेले असते असं आम्हाला वाटतं. आज महत्वाची गोष्ट आहे की देशाची लोकशाही जी आहे ती अडचणीमध्ये आहे. अशा पद्धतीनं सगळ्या संस्था जर बटीक होत असतील एखाद्या पक्षाच्या, सरकारच्या, तर त्या अनुषंगानं तो लढा मजबूत करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचा काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचाही विचार आहे. आता त्यावेळेस गृहमंत्री पद असतं नसतं तो भाग वेगळा आहे. मला असं वाटतं की त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आता पुढे काय करायचं ते जास्त महत्वाचं आहे. या देशाची लोकशाही कशी वाचवता येईल. कोणी रोजगारावर बोलत नाही. जीडीपी देशाचा सर्वात खालच्या टप्प्याला गेलेला आहे. आयात निर्यातीमधली तूट मोठी वाढलेली आहे. चायना डोक्यावर बसतोय आपल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर चायनातून इम्पोर्ट होतोय आणि खोटे आकडे दाखवून आपण चायनाचं इम्पोर्ट कमी झालं दाखवण्याचा भाजप प्रयत्न करते. मोठ्या प्रमाणावर महागाई आहे. लसूण 400 रुपयावर गेलेलं आहे. लोकांचे खाण्यापिण्याचे वांदे होत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं या गोष्टींसाठी लोकांसाठी लढणं आम्हाला. अतुलजी तुमचा मुद्दा लक्षात आला. धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि प्रणाली तुमचेही धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.